झालेली आहे या घोषणेकडे कसं बघताय तुम्ही? हे निवडणुकीची घोषणा होणार हे सगळ्यांना माहित होतं. पण आता आज अधिकृत घोषणा झाली. 15 तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे. प्रभागाकरता मुलाखती दिलेल्या आहेत. आपण निवडणूक कशी लढणार आहे आता याच्यामध्ये लढणार की कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत तुमच्यासाठी लढली पाहिजे? हे बघा, सन्मानाने जागा वाटप झाल्या तर 100% आम्ही महायुतीने लढू. आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची एक स्वबळावरची तयारी आहे. पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ. आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील तो कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू. किती जागा अपेक्षित आहे तुम्हाला? हे आता अजून बऱ्या आमची आता 300 आमची मुलाखती झाल्या. आता आम्ही त्याच्यावर आमची यादी छाननी करू आणि नंतर मग आम्ही अर्धा ते दिवस त्यांचा होता, अर्धा दिवस आमचा होता. त्यामुळे अर्धा आता आम्हाला असं म्हणता येणार नाही. पण आमच्या काळामध्ये जी कामं झाली, त्यांच्या काळामध्ये जी कामं झाली त्याचा सुद्धा लेखोजोखा केला पाहिजे. पालकमंत्री म्हणून सुद्धा आपण शहरामध्ये असा काही विचार केला नाही की हा वार्ड कोणाचा आहे, हा भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे काय. शहर म्हणून आपण विकासाची कल्पना डोक्यामध्ये ठेवली आणि जवळपास 150 कोटी रुपये आपण डीपीडीसी मधून या शहराला दिलेले आहेत.